हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेष सद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियापतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि आचार्यः पवनोऽस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। हरि ओम। आम्ही मध्व आचार्यांगेले अनुयायी माधव ब्राह्मण माधव वैष्णव ब्राह्मण आम्ही तसे ते मध्वाचार्याले एक जीवनचरित्रेचे विषय आमकां गोत्तसू कचिची स्कुलांतू कितले आमी मध्वाल विषय शिकला तितले मात्र गोत्तशिलचन चडत आमी माधव म्हूण गोत्त आसल्यार ते मध्वाचार्यांगेलीक जीवन कसले त्यांनी अवतार घेवन येयले वायुदेव म्हूण म्हणटाच आमी वायुदेवाले तिन्नी अवतारो कलियुगांतलो अवतारो आचार्य मध्वांगेले रुपार येयले म्हूण सांगून गोत्तच म्हणटाची जाल्यार ताका एक तांगेल जीवनचरित्र आमकां कळल्यार मात्र ते वयी ताका प्रमाण आस म्हूण सांगून आमकां कळटा जाल्यार आमकां ते विशयो गोतू ना म्हणीत चड जावन तशी चड अद्वैतादी कडेची आसूचे जन जाल्यार आमी माधव जावन घेवन आसून एक मध्व चिंतन करना नशी जेवो मध्वाचार्यांगेलीक हरिसर्वोत्तम वायु जीवोत्तमत्व आमकां कळना नशी आसचे द्वैत सिद्धांत म्हळ्यार आत्मनी परमात्म वेगवेगळेची म्हूण सांगून कळचे हे मायावाद आत्म परमात्म एकची जगतू मिथ्य माया सकड सांगचे सांगिले आमी बद म्हूण नमगून आसतना मध्वाचार्यांनी म्हणू आत्मनी परमात्म विंगडची जगत सत्यची सकड त्यांनी एक प्रमाण कोरून प्रमाणपूर्वक त्यांनी सर्व विषय सांगिलस तेव्हा आमकां कळका अनेक कसं म्हूण म्हळ्यार एक देवानाची केन्ना सांगिलस कसले म्हूण म्हळ्यार गीतेंतू परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां म्हूण सांगून तशी परमात्मान एक हरी परमतत्व नारायणूची म्हूण सांगून जगत्याक कळच खातीर केदना कलियुगांतू कलील प्रभावान वैष्णव तत्व एक उणें जाल्लें म्हूण येता दैत्य दानव कृतयुगा दुखून आशिल्लेची आजी काही अवतार घेवन येतर आसताची अवतार न्ही जन्म घेवन येतर आसताची कशी सज्जन साधक जन्म घेवन येतर आसता की एक जीवात्मो परमात्माला वचून पावूतय मरुजन्म ताका पुनर्जन्म ताका असची आस पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हणू असची आस तशी दानमय कलियुगांत चड जावन आयलींची त्यांनी अशी जनांक परमात्माले विशयांतू पुर्ती चिंतन येना नशी विंगड विंगड तांगेले हे बौद्ध जैन असल पुरे मत चड जाल्लें तेन्ना वैदिक मत वैष्णव तत्व उणी जाल्लें तेन्ना परमात्माल इच्छेरी वायुदेव अवतार घेवन आचार्य मध्व जावन उडुपी पाजक क्षेत्रांत तांणी जन्म आयलीची म्हणटात हरिय मतवे हनुमन मतवो हनुमन मतवे हरिय मतवो म्हूण सांगून भुंयचे वैरी कितली की सात्विक जन आशिल्लीची
तितली सात्विक जनांक तांकां वैष्णव विष्णू पारम्य गोत्तशिले जाल्यारी तांकां सांगूक धैर्य नाशिल्लें. म्हळ्यार त्या वेळाचे रायची बौद्ध जैन मतादी काड वचून वैदिक तत्व वैदिक मत पुराय एक नमने मुसक जावचे. म्हळ्यार ताका एक नमने मायेचे मुसूक पडल्या बरी मोडसी म्हणटा पळयात माजूचे म्हणटाची नाश जावचे न्हय ते माजूचे तशें जावन येतना परमात्माल इच्छेरी वायुदेवू मध्वाचार्य जावन तांणी जन्मा येवन हरिसर्वोत्तम वायू जीवोत्तम तत्व तांणी उपास जगंतू तांणी माधव मत म्हूण कोरून म्हळ्यार तांणी विष्णू पारम्य सांगलें तेंची माधव मत म्हूण जालें. आतां म्हणटाची हरिय मतवे हनुमान मतवो म्हूण सांगून तशी आतां पुरंदरदासान सांगिल्लें कसलें म्हूण म्हळ्यार अनादी काला दुखून भिन्न भिन्न चिंतनके जनांक भिन्न भिन्न मत जाले तांगेले एक चिंतनेक समजावन तशें अनादी काल दुखून अशी जाल्यार कशी म्हूण म्हळ्यार ಕೆಲವು ಜನಾನ देवस म्हणजे ते आस्तिकवाद ಕೆಲವು देवूंची ना म्हणलेक नास्तिक जन आशिल्लीची ಕೆಲವು आम्ही देव आम्मीची हे कसले ब्रह्म अहम ब्रह्मास्मी म्हणून ते अद्वैत मत ಕೆಲವು सगळी जगत्यच पट्टी म्हणलेले मिथ्यावाद म्हणटाची ಕೆಲವು चारवाक वाद म्हणटाची कसं नाही म्हणून म्हळ्यार आमकां दिसता जगत्य त्याची सत्य देवू दिसतवे ना न्हय तो पट्टी म्हूण सांगतले जाल्यार द्वैत सिद्धांताचे दासोहम म्हूण सांगतले जन आम्ही परमात्माल दास परमात्मूचे केन्नाय ईश म्हूण सांगचे देव जीव दोन भावाचे द्वैत तत्व हें विष्णू पारम्य सांगतले वैष्णव. तशी ಕೆಲವು विशिष्टाद्वैत म्हणटाची कसं नाही म्हळ्यार थंय ईश दास तत्व ना दोनी समानची म्हूण म्हणचे तसले. मागीर शिवाल सर्वोत्तमत्व म्हूण शिवूची सर्वोत्तम म्हूण सांगची शैव स्कंद गणपत्य शक्ती उपासन देवी उपासन करतले शाक्त्य तशी प्रकृतीची प्रधान म्हणजे सौर प्रकृती उपासक. मागीर ಕೆಲವು अवैदिक जन म्हणटाची शून्यवाद म्हूण सांगून अशी जैन बौद्ध मत विंगड विंगड दर्शनशास्त्र तांगेले पुरे विंगड विचार विंगड अशी सहस्रारू एक नमने मत सहस्रारू नमने चिंतन तशी जन ಗೊಂದಲಾर पडलेले वेळाक थंय एक शंकराचार्य हांगेले अद्वैत सिद्धांत घेवन तांणी आयलीची जगत्यांत कसले जवो ब्रह्म जैन बौद्ध मतां निमती जावन ते रायांगेले प्रभावा पळोवन हे देवू ना म्हणचे तसले वैदीक एक आमगेले कसं की सिद्धांत नाश जावचे वेळाक शंकराचार्य आयलींची वैदिक सिद्धांत वरले जाल्यार तांणी अद्वैती म्हळ्यार ईश दास म्हूण ना देवू जीव एकूची अशी पुरे जिवात्मूची परमात्मू जाता तसल पुरे सांगून ಸ್ವಲ್ಪ कसं की जनांक मना गोंदळ येयलो ते शास्त्र समनय जगत मिथ्य म्हणलेले समनय जाल्यार ते परमात्मू ना म्हणजे एक शून्यवाद निराकरण करून वैदिक तत्व तांणी वरयसले जाल्यार मागीर 50 वर्स नंतर ईश आनी दास भाव आजिकय आस म्हणलेले एक द्वैत सिद्धांत आत्मू परमात्मू विंगडची म्हूण सांगचे तसले एक द्वैत सिद्धांत प्रतिपादन केलेले
जीवोत्तम जावन आशिल्ले वायुदेव त्यांनी मध्वाचार्य जावन येवन तशी राम हरिय मतवे हनुमन मतवे म्हणटाची तशी रामावतारा वेळारी हनुमंत जावन वायुदेव इलिंची मागिरी द्वापरांतो सर्व दानवांक संहार करून कृष्ण पारम्याची म्हणून कृष्णूची परमोत्तम कृष्ण पारम्य सांगिले वापस वायुदेव भीमसेन जावन येवन मागीर कलियुगांतू दानमान पुराई जन्म आयली तेन्ना सुजनांक पुराय कसं की मतची कुमत सिद्धांत कुमत म्हणटाची कुमत म्हळ्यार कसं जावका परमात्माला विशयी त्या कळना नशी आम्हीची आत्मशिले परमात्मा जाता आम्ही देव म्हणून सकड एक बोधन जातना त्या वेळाक वायुदेव सज्जनांगेल उद्धारा खातीर उडुपीचे पाचक क्षेत्रांत मध्वाचार्य म्हणून एक नामधेयान अवतार घेतले. सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मुची सर्वांकय ईश आमी पुरे तागेल दास म्हूण सांगून सज्जनांक सांगून सर्व जनांगेले उद्धार केलेले कोणे म्हळ्यार मध्वाचार्यान. तशी मध्व मत कसलें म्हूण म्हळेलें थोडेपणी आमकां कळका म्हणटना आमी माधव जावन आयिल्ले काही सार्थक माधव न्हय आशिल्ले जनय हे मध्वमताचे सिद्धांत अध्ययन करून मध्वतत्व पुराय अर्थ करून घेवन विष्णूची सर्वोत्तम देव म्हूण सांगून मना व्हरून घेवन वैष्णव दीक्ष घेवन परमात्मा पावका जाल्यार तसल कालुयो म्हणटना माधव जावन जन्म आयल्यांची परमात्माला आमी निमगून न्हय परमात्मान आमकां माधव एक मतांतू अनुयायी जावन घालेलो आसा म्हणटाची अहो भाग्यम मध्व मार्गानुयायीनां दैवतम रमापतिर्येषा सद्गुरू भारतीपती. आमकां देवूची रमापती जावन आशिल्लो नारायण आमकां गुरूची वायुदेव भारतीपती मध्वाचार्य म्हणलेले एक योग तो आमगेलो. मध्व मतांतू जन्म आयिले कितलेकी जन्माचे पुण्य विशेष जाल्यार जन्मा येवन आमकां माधव म्हळ्यार मध्वाचार्याल विशयी कळना नातल्यार माधव म्हळ्यार कसो म्हूण कळना नातल्यार मध्व सिद्धांत कसलेय आमी थोडेपणी वाजिना नातल्यार एक प्रमाणशास्त्र जावन तांणी भागवत तात्पर्य महाभारत तात्पर्य निर्णय ग्रंथ गीता तात्पर्य सकट ग्रंथ रचन करून विष्णू पारम्य तांणी प्रमाणपूर्वक सिद्ध करून सांगिल्लो आसा म्हणटना आमी स्वल्पपणी ताजे परिचय करून घेवका मध्व मतांत आमी आसक्ती दवरका निचावन माधव तत्वस पळय ते मुक्तीक एक वाट हें कोण अपरोक्ष ज्ञान आसा तांणी सांगिल्लो विशय. तरी मध्व मत म्हळ्यार कसो म्हूण स्वल्पपणी एक आमकां परिचय जेवूका पारमार्थीक जावन आमकां मुखार वचचें जाय न्ही म्हूण जाल्यार मध्व तत्व स्वल्प कसल म्हूण आमी कळोवन घेतल्यार पुरो. कसले एक कल्पना मध्व सिद्धांतांतू प्रमाण नातील तसल कसले अभिप्राय तांणी दिनी प्रति एक तांगेले अभिप्रायाकय तांणी प्रमाण सिद्ध करून दाखयला. तशी मध्वमत ते कसलें म्हूण सांगून एक स्थूल अवलोकन केल्यार पुरो सूक्ष्म जावन आमी प्रति एक शिकूंक जाय न्ही जाल्यार स्थूल अवलोकन आमी केल्यार पुरो मध्वमत सृश्टी जालेलें न्हय ते सहज जावन आशिल्ले एक विशय म्हूण म्हणलेले आमकां कळटा. परमात्मालो अनुग्रह जाती मत पंथ कसले भेद ना सर्वय उद्धार जाताची म्हणून गीतेंतू परमात्मान सांगिल्लो विशय स्त्रियो वैश्य शूद्रा अपी म्हूण सांगून सांगिल्लो विशय मध्वाचार्य सिद्ध करून दाखयताची. सर्व जन स्त्री धोरण सर्व
नीच योनी म्हणले जनई परमात्माले कृपे पात्र जताची परमात्माला अनुग्रह सर्व जीवा वैरी जत्ता म्हणले सांगिले एक आचार्य म्हणरी मध्वाचार्य म्हणून सांगूवेत आम्ही. तशी मोक्ष जावका जलरी परमात्माला अनुग्रह जावका परमात्माला अनुग्रह इथे जावका म्हणारी चंदू करून त्यांनी लौकिक एक उदाहरण दिन सांगताचे केदनाई एक कुडाक बीग घाल्ल्या म्हणजे बिगत कोणाला असं तारणे नव बीग काडका तेदन मांद ते कूड ओपन जाता. तशी गीतेन तो परमात्मान सांगिल पळे दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ए प्रपद्यंते माया मे ताम तरंती ते म्हणून सांगून या जगत्यांतू प्रकृतीचे मायेचे बंधनांतू जीवा घालनू सोडचे कोणे म्हणून म्हळ्यार परमात्मानं या माये बंधनां दुखून आम्ही मुक्त जावका जाल्यार परमात्मा लागी मागका. तशी परमात्मा लागी शरण येवका सृष्टी स्थिती लय ज्ञान अज्ञान नियमन बंध मोक्ष म्हणून म्हणले अष्ट करता म्हणताचे परमात्माक तो दुसरो कोणेय न्ही. परमोत्तम जावन आशिल्लो परमात्मा विष्णू सर्व अनंत पूर्ण कल्याण गुण पूर्ण म्हणटा ताका तो अप्राकृत. तशी परमात्मू ताका कसले दोष ना अप्राकृत शरीर जालेले देखून कसले दोष ना ताका तो सर्वोत्तम तो सर्वकर्त्र तो सर्वस्वतंत्र तो परिपूर्ण म्हूण म्हणलेले सर्व विषय प्रमाणपूर्वक सिद्ध करून सांगिले. ते हे कळलेल्याक हरी सर्वोत्तमत्व कोणा कळटा ताका मोक्ष मेळटा म्हूण सांगून पुरे शास्त्र प्रमाणित हे विषय म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगिलस. ताजे खातीर सदागमेक विज्ञेयम म्हणून म्हणलें. हाजी प्रार्थना आमी तेची केलेले. सदागमेक विज्ञेयम समतीतक्षराक्षरम नारायणम सदा वंदे निर्दोष अशेष सद्गुणम. क्षराक्षर पुरुषांपशी विलक्षण जावन आशिल्लो विशेष जावन आशिल्लो परमात्मो विष्णू सर्वोत्तम जावन आस ताका सदागमेक विज्ञेयम सदागम म्हळ्यार वेद इत्यादी मुखांतर मांत्र ताका अर्थ घेवचे जाता. तो सर्व दोष निर्दोषा अशेष सद्गुण म्हळ्यार सर्व दोष दूर म्हूण येता ताका. तेची सद्गुण म्हळ्यार तो अनंत गुणा परिपूर्ण जावन आशिल्लो म्हणून सकडी सिद्ध करून दाखयले कोणे म्हूण म्हणलेले विशय ते मध्वाचार्याने. तशी जावन आमकां मध्वाचार्यांगेले विशय कळुका म्हणून म्हणलेले खातीर मध्वाचार्याले विशय कळल्यार मात्र मध्व म्हळ्यार कोण म्हणून कळल्यार मात्र मागीर आमी मध्वा सिद्धांत शिकिल्ल्याक एक अर्थ आसता. तशें मध्व सिद्धांत कसले म्हणून पळोवका जाल्यार आमी मध्वाचार्याले एक जिवनाचे परिचय करून घेवका ताजे नंतर मध्व सिद्धांत सकड पळोवया. तशी आमकां दोळतय कळला कसले म्हणून म्हळ्यार मोक्ष पावका जाल्यार परमात्माला अनुग्रह जावका म्हूण सांगून आनीक कसं म्हणून म्हळ्यार मध्वाचार्यान सांगिल्लें मिथ्य म्हूण म्हणलेलें एक शांकर सिद्धांताचें हें सगळें जगत्य मिथ्य म्हूण म्हणलें की मिथ्यावाद मायावाद म्हण तांणी खंडन केलें म्हूण म्हळ्यार हे दिश्च्या जातकय जगत्य आमकां ते जगत्यांतलो प्रति एक विशय आमकां अनुभवा येतकय सर्वय आमकां पळोवचें जातकय म्हणटना अनुभवा आयिले पळयिले फटिवे नानवे तशीची दासांगेले एक पद्य आसा सुಳ್ಳು ನಮ್ಮಲ್ಲಿಲ್ಲವಯ್ಯ ಸುಳ್ಳೇ ನಮ್ಮನೆ ದೇವರು म्हूण सांगून तशी हे पट्टी सृश्टी फट्टी जगत्यो फट्टी म्हूण म्हणल्यार तसले आमी आतां एक विशय मनावरून घेवन आमी जगत पट्टी सत्य न्हय हें म्हणल्यार खंडन करीत एक एक विशयांत कसलें म्हूण म्हळ्यार सामान्य जावन पुराय जनाकय मना वची तशी सांगची जाल्यार व्हड व्हड सिद्धांतां वचनान अशी आतां शांकर सिद्धांतान तूं सांगिल्लें म्हणके जगत्य मिथ्य
म्हणून सांगला रे. गीतोपदेश परमात्मान कसल्या केलेलं आहे तसला सर्व पळईल पट्टी म्हणून गेला रे. महाभारतांतो कुरुक्षेत्रांतो या जगतीय पट्टी मिथ्यावाद म्हणून म्हळेल गेला रे. कुरुक्षेत्रांतू स्वयं परमात्म कृष्णानं अर्जुनाक गीत बोधन केलेलं नव्हे. त्याची गीता आजी काही आम्ही वाजित रसाची आजी काही आम्ही गीता पठण कोरनो गीता चिंतन कोरनो परमात्माला पारम्य मनावर घेऊन गीतेक मोक्षशास्त्र म्हणताची गीतेच केवल गीते अध्ययन कोरून परमात्मा तत्व प्राप्त करून घेऊन मोक्ष पावित म्हणून गीतेन तो कृष्णान सांगितलं सर अर्जुनाला की या आजी काही आम्ही गीत अध्ययन करतात ना जगत्य मिथ्य म्हणून म्हणायला बद जला रे. त्या एक विषयांत आम्ही लेखो येत शिल्लो कृष्ण पट्टिवे अर्जुन पट्टिवे गीताशास्त्र पट्टिवे जगत्य पट्टी म्हणा त्या पुरी पट्टी असू का नव्हे. तर मी ते गीते आजी काही आधार ग्रंथ म्हणून सांगून मनावरून घेऊन वाजूच कसं कमी त्याची गीते वैरी जगत मिथ्या म्हणून म्हणाले. मिथ्यावाद मायावाद सकडी अद्वैत सिद्धांत त्या गीते वैरी शंकराचार्यांनी भाष्य बरीला मग म्हणताना आम्ही खंच वाटेर वताची ती वाट चुकी खंच वाटेर व चुका ती वाट सांगचे कथीर वायुदेव मध्वाचार्य जेवण येलो म्हणून आम्ही म्हण येतं इथले एक आम्ही लेखलरी आणि मुखार सुनू मध्वाचार्याल विषयू ऐकूच्या कामका सुलभ जाता. कितले सकडे सांगले मध्वाचार्यानं म्हण म्हळ्यारी मुक्ती जावका जाल्यार भक्ती जावका म्हणल्यार गीतेन तू भक्ती जावका विरक्ती जावका उपासन जावका गुरु अनुग्रह जावका या पुरे गीतेन आमकां परमात्मानं सांगितलंस जाल्यार ती भक्ती म्हळ्यार कसं न्ही. भक्ती जावची कशी वाडची कशी या पुरे सांगितलंस आणि कितले की पंत परमात्मो सगुण निर्गुण म्हण म्हणलेल्या विशयान तो मस्त सकडी द्वंद्व शिल्या जाल्यार परमात्मो सगुण कसल्याक निर्गुण कसल्याक साकार कसल्याक निराकार कसल्याक परमात्मा म्हणजे हे पुरे आमकां मध्वाचार्यांचे दुखून सांगितलंस. तशीची पंचभेदात्मक जावन आशिल्लें प्रपंच हें जीव देव भेदस जीव जीव भेदस जीव जड भेदस जड ईश्वर भेदस जड 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 देव भेदस जड जड भेदस म्हणून म्हणलेले एक सिद्धांत सिद्ध करून दाखयले कोणे म्हळ्यार मध्वाचार्यान तांणी पंचभेदात्मक प्रपंच म्हणून म्हणलें. तांणी वेदव्यासालागीच तांणी बदरीन तो नारायण रुपारी दर्शन पळयलें. बदरीन तो वेदव्यासाले चरणारी शरण येवन वेदव्यासाले अनुमतीची सर्व शास्त्राचे अर्थ भाष्य सकट बरयले तांणी म्हूण सांगूनच वेदव्यासाल संपूर्ण अनुग्रह मध्वांक आशिल्ले. तशी विश्व मिथ्य जगत मिथ्या म्हणून म्हळेलें तें मत तांणी खंडन केल्लें. त्या जगत मिथ्या म्हूण म्हळेलें खंडन करून जगत सत्य म्हूण म्हळेलें विशय शास्त्र प्रमाणान प्रमाणीत केला तांणी. सर्व शास्त्र प्रमाणानाची प्रमाणीत केलेलें कोणें म्हूण म्हळेलें मध्वाचार्यांनी. त्याची दासान सकडी एक कीರ್ತನ सांगितलं मध्वरायर ಕರುಣೆ ಪಡೆಯದವ ಧರೆಯೊಳಗೆ ಇದ್ದರೇನೋ ಇಲ್ಲದಿದ್ದರೇನೋ म्हळ्यार मध्वाले एक तत्व चिंतन करना नातिलो मध्वाचार्याले निमती अनुग्रहीत जावना नातिलो तागेलें जीवन कसल्याक म्हूण. तशी मानव जन्म ದೊಡ್ಡದು ಅದನ್ನು ಹಾನಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ ಹುಚ್ಚ ಪಗಳಿರಾ म्हूण सांगून ಪುರಂದರದಾಸನ್ सांगलापळे. तशीची मध्वमतವ ಬಿಡಬೇಡಿ ಬಿಟ್ಟು ಕೆಡಬೇಡಿ म्हणूनही सांगला. तशी
ज्ञान जावकावे ज्ञान म्हळ्यार कसं न्ही विष्णू सर्वोत्तमत्व कळचें. वैष्णव मत म्हण म्हळेलें कांय नमेची जल्लेलें न्ही, अनादी दुकुनूची विष्णू सर्वोत्तमत्व सांगताले वैष्णव मताचे मत ते दंदुकून आशिल्लें. तशीची आशिल आशिल्लें मत कलियुगाचे प्रभावान ಸ್ವಲ್ಪ माजवलें. दानवांक गेले दानव पुराय कलियुगांतू विंगड विंगड जन्म घेवन येवन परमात्माले दुखून एक आम्ही दूर जावचे तसले कसकसलच कडे बोधनांनी त्यांनी केले. ताका पुराय मध्वाचार्यांनी कुभाष्य म्हूण म्हणलें. तशी तांतूय एक वायुदेव म्हळ्यार कसलो म्हूण म्हळ्यार ಪೂರ್ವ ಜನ ಗೊತ್ತಸ 632,300 ಶ್ವಾಸ ಜಪಗಳ ಸರ್ವ ಜೀವರೊಳು ದಿನಂಪ್ರತಿ ಮಾಡಿ ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸುವವ म्हणून सांगून अस वायुदेवाक 21,600 जप ते श्वास आम्ही दिसाक 21,600 श्वास घेता पळय ते वायुदेवाले जप तो सर्व जिवां भितर आसून कोरून तांणी विष्णू समर्पण करता आमकां गोत्तस ते पुरे कोळका म्हूण म्हणलेले खातीर हे वचका आमी मध्वाचार्याल जीवन चरित्र सुरवेक ताजे नंतर त्या कोळण जात्रे मध्व सिद्धांत म्हळ्यार कसले त्या विशयाक आमी वचका जाता. तशी सुरवेक आमी मध्वाचार्याले एक जीवन चरित्र पळोवया. मध्वाचार्यान काही ग्रंथ करणीची दशोपनिषत्तांक भाष्य बरिला, ब्रह्मसूत्राक भाष्य बरिला, मागीर अणुव्याख्यान अणुभाष्य गीता भाष्य रगभाष्य तशी 15 भाष्य बरिला. महाभारत तात्पर्य निर्णय, गीता तात्पर्य निर्णय, भागवत तात्पर्य निर्णय म्हणून 3 तात्पर्य निर्णय ग्रंथ केला त्यांनी. मागीर स्तोत्र नकस्तुती 12 स्तोत्र या प्रतांनी केलेले स्तोत्र. मागीर प्रकरण ग्रंथ म्हणस कल्प म्हणस न्यायविवरण तंत्रसार कृष्णामृत महार्णव सदाचार स्मृती असले ಒಟ್ಟು 37 ग्रंथ आकपरे सर्व मूल ग्रंथ म्हणून म्हणटाचे. तशी सुलभ जावन सुचे ग्रंथ तांणी रचन केलेलं आसा. कसले म्हण म्हळ्यार आम्ही नित्य जीवन कशी चलायसू का नित्य आचरणेंतू आम्ही एक तत्व म्हणटा पळय परमात्माले ते एक नित्य जिवनांत आम्ही कशी आचरणे हाडचे म्हणलेले खातीर सदाचार स्मृती ग्रंथ रचन केला त्यांनी. ते रचन केलेलं मान न्ही तातूंत कसल तांणी बरयला ते तांणी तांगेले जिवनांत करून दाखयला. सूर्योदय जावचे पयलीं फुडें उठाका देवाले ध्यान कोरका उठान देवाल ध्याना बसचे म्हणणे उठ्ठा कुडले देवाल स्मरण कोरका. मागीर दंत धावन स्नान प्रातविधी म्हणटा हाका ते करचे कशी ताकाय कसकी विधी विधान शास्त्र अध्ययन अध्यापन मागीर संध्यावंदन देवाल पूज कोरका. तशी मागीर देवाल पूज कशी करचे तेवूय सांगला तांणी. परमात्माल विशयांतू श्रवण करचे कशी मनन ध्यान अध्ययन हे पुरे निरंतर परमात्माल चिंतना सकाळ उठायल दुखून रात्री न्हिदोवतय सर्वय परमात्माक खातीर कोरून सकल कर्म आमी भगवत अर्पीत करची कशी आमगेल जीवन परमात्मालेची एक म्हणटा पळय कसं विष्णुमय जगत म्हणून ते जेवची कशी सर्व सगळेची जिवनांतुले नित्य नित्याचे कर्म परमात्माल पूज म्हणून सांगून कशी करचे भगवत अर्पीत कर्म न्हिदोचे पयलीं फुडें आमगेले दिसा केलेले सर्व दोशा खातीर परमात्माले क्षमापण मागून सर्व चांग कर्म परमात्माक समर्पण करून मागीर न्हिदोका हे पुरे सदाचार स्मृतीन तशी हे
मागीर एक कसं सांगलें म्हळ्यार बदरकाश्रमा वचून व्यास मुनी गेले चरणाक शरण येवन तांगेले एक आज्ञेरीची त्यांनी सकाळी या निर्णय ग्रंथांनी केलेले सकाळी म्हणटाची तशी वेदव्यासाक शरण येतात त्यांनी शरण येवन ते वेदव्यासाला अनुग्रहा खातीर जगांतू सज्जनांगेल उद्धारा खातीर परमात्माला केन्नाय प्रार्थना करताची. तसं एक आचार्य मध्वांगेले एक जीवन चिंतन आमी कोरया. ताजे नंतर तांगेले सर्व ग्रंथाचे विशय तितले सांगच्याक म्हाका कळीश ना जाल्यार सूक्ष्म परिचय एक दिवेत. स्थूल जावन सांगच्याक कळीश ना. म्हाका कितले कळला आचार्य मध्वांगेल विशय तितले तुमगेले द्राक प्रस्तुत करच्याक परमात्माले तशीची मध्व गुरूंक गेले मेगेल गुरूंक गेले अनुग्रह मागता परमात्मा लागी फायदुकून आमी मध्वाचार्याल जीवन चरित्रे विशय वैर वैरी ಸ್ವಲ್ಪ पळोवे. आजी सांगिल्ले सर्वय परमात्माले गुरूंक गेले चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.